गुड मॉर्निंग. सकाळचे 6:30 वाजले आहे आणि सकाळ सकाळ झोपलो आहे. छानपैकी चहा बनते आहे आमच्याकडे. आवाज थोडासा चेंज झाला आहे, थोडी थंडी पडली आहे त्याच्या. हा आहे माझ्या बाल्कनीतला सकाळ सकाळचा मस्त असा व्ह्यू. सकाळी उठलं बाहेर आलं की मूड एकदम फ्रेश होऊन जातो. असा काहीसा मस्त असा माझ्या बाल्कनीचा व्ह्यू आहे. अर्णव हाय कर. कंटाळा आलाय स्कूलला जायला. रात्री लेट उठला ना, लेट झोपला ना, म्हणून कंटाळा आला. रात्री झोपायचं लवकर. अर्णवची तयारी चालली आहे. मजा चालू आहे. चालेल. चल चल घाल पटपट चप्पल. वाजले बाबा. चम्मच पुसून घे. हा सॅनिटायझर आहे बॅगे. चला चला इकडे अर्णवची तयारी झालेला आहे आणि अर्णव निघाला आहे स्कूलमध्ये. सकाळची खूपच अशी घाई होते आणि चला पहिलं अर्णवला सोडून येऊया. थंडी चालू आहे त्याच्यामुळे सूर्य पण असं वाटतं की उशिरा उगवतो आहे, कारण दिसत नाही थोडंसं. तर आत्ताच सूर्य उगवायला सुरुवात झालेली आहे आणि सूर्य उगवताना बघायला तेवढीच मजा वाटते, कारण हे सगळं गावाला आपल्याला बघायला मिळतं. इकडे टाईम कुठे असतो हे सगळं बघण्यासाठी. सकाळी उठल्यावर फटाफट आपली कामं आटपून घ्यायची, थोडीशी एक्सरसाइज केली. टाईम तर मिळत नाही पण कधीतरी जेव्हा टाईम मिळतो तेव्हा आपण करून घ्यायची. तर इकडे माझ्या चिमण्या येतात, खूप अशा बाल्कनीमध्ये चिमण्या येतात. त्यांना रोज सकाळी तांदूळ वगैरे जे काय असेल ते मी टाकून देते आणि त्या खूप आवडीने पण खातात पण, आणि भरपूर साऱ्या चिमण्यांना एकत्र करतात आणि खूप अशा चिमण्या बाल्कनीमध्ये येतात. तर माझ्या बाल्कनीमध्ये ना कारली आली आहेत. तर काय कारली पिकली पण माझं लक्षच नव्हतं की इकडे कारली आलेत करून. तर ही बघा, ही छोटी छोटी अजून कारली आहेत आणि मी काय केलं की कारल्याची वेलच कापून टाकली. मला माहितीच नव्हतं की कारली इकडे लागलेत. खूप दिवस झाले छोटी छोटी कारली भरपूरशी येत होते पण ती काय मोठीच होत नव्हती. एवढी सारी झाडं कापून टाकली कारल्याची आणि आता दिसतात की कारली आलेली. आवळा सुपारी सगळ्यांना आवडली, माझ्या कामाच्या इकडे पण आवडली. हे बघा आवळे आणले तेवढे सारे. आवळ्याचं बनवायचं, काय काय बनवायचं आहे बघूया. जे होईल बनवायला ते बनवूया. सकाळ सकाळच कचरा करून घेतला, लादी पुसून घेतली आणि नंतर मग घरातल्या पूर्ण बाकीच्या कामांना सुरुवात केली. तर आज मी बनवणार आहे आवळ्यापासून एकदम सोपी अशी रेसिपी. ती आहे आवळ्याची कँडी. तर त्याच्यासाठी मी एकदम ताजे फ्रेश असे आवळे घेतले आहेत आणि धुवून घेतले आहेत. तर तुम्हाला पण करायचे असेल तर एकदम फ्रेश असे आवळे घ्या. आवळ्याच्या कँडी बनवायची, त्याच्यासाठी असे चांगले चांगले आवळे घ्यायचे आणि फ्रेश पाहिजे असे. आवळे स्वच्छ धुवून झाले की एका चाळणीमध्ये घ्या आणि त्याला स्टीम द्या. 10 ते 15 मिनटं स्टीम दिल्यानंतर त्याच्या बिया काढून त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. तर मी ह्याला थोड्याशा एका कापाच्या 2 काप करते, असं म्हणजे थोड्याशा पातळ अशा फोडी करते, कारण माझ्या बाल्कनीमध्ये थोडंसं ऊन कमी येतं त्याच्यामुळे लवकर सुकाव्यात म्हणून मी थोड्याशा छोट्या फोडी करते आहे. फोडी करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे. साखर टाकून झाले की त्याला मिक्स करायचं आहे. मिक्स करून त्याच्यावरती झाकण मारायचं आणि तसंच 2 दिवस ठेवून द्यायचं आहे. पण त्या 2 दिवसामध्ये तुम्हाला आलटून पलटून त्या आवळ्यांना घ्यावं लागेल. तर इकडे माझी आवळा सुपारी झालेली आहे. सुकलं काय कडकडी आज आवळा सुपारीचा लास्ट दिवस होता सुकायचा. छान एकदम कडकडीत सुकली. तर ही मी 1 किलोची आवळा सुपारी केली होती आणि खूप छान आवळा सुपारी झाली होती. तर ह्याची पण रेसिपी मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. अशी आवळा सुपारी करा, खूप छान लागते. तर ही बघा माझी आवळा कँडी पण तयार झालेली आहे. 5 ते 6 दिवस उन्हामध्ये सुकवावी लागली. तरी मॅशोवरून आहे ना छानशी आम्ही मच्छरदाणी मागवली आहे आणि बघा किती छान आहे. डबल बेडची आहे आणि ही खूप कमी किमतीमध्ये मिळाले. 270 पर्यंत मिळाली आम्हाला ही.
कारण ही खास अर्णवसाठी घेतलेली आहे. कारण अर्णव झोपेत कुठे पण लोळत असतो आणि तुम्हाला जर कुठे घेऊन जायचं असेल ना तर तुम्ही कॅरी करून घेऊन जाऊ शकता. तर हे बघा, हे छोटीशी अशा पॅकमध्ये येते आणि अशी मोठीशी भरपूरशी आहे, डबल बेडची आहे. छान चेन वगैरे एका साईडलाच दिली आहे, पण ठीक आहे. पण ही बंद कशी करायची, रोज रोज काढायचं आणि बंद कशी करायचं तो मोठा प्रॉब्लेम आहे आमच्यासाठी. तर बघूया बंद कशी करायची ते एकदा परत आम्हाला परत ट्राय करून बघायला लागेल की कशी बंद करायची करून. पण दिसायला हा छान व्हिडिओ आपण वाटते. इथेच ते संपूया. बांधण्यापेक्षा भेटूयात लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय बाय.